हाय फ्रेंड्स, संध्यास व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आमचं छोटंसं वांगणी गाव. हे वांगणी गाव ज्या सिटीमध्ये मी राहते त्या सिटीच्या 3-4 किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ असं आमचं वांगणी गाव आहे. तर मी तुम्हाला आता घेऊन जात आहे. मी माझ्या कारमध्ये बसलेली आहे आणि तुम्हाला दाखवत आहे की बघा, आता माझ्या घरापासून जो रस्ता आहे तोही दाखवत आहे. माझं जे गाव आहे, ज्या सिटीमध्ये मी राहते तिथे जरा रोडची कामं वगैरे चालू आहेत. त्यामुळे माझं त्या साईडलाच गोवा आणि मुंबई गोवा हायवे असल्यामुळे रस्त्याची कामं चालू आहेत आणि आम्हाला असं साईड बीट काढून जावं लागतं. त्यामुळे आता बघा तुम्ही, आम्ही हायवेला लागलेलो आहोत आणि हायवेच्या शेजारी असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि छान असं सिनेरी दिसत आहे. आता हा वांगणी जवळच आलेलो आहे आपण, कारण ते 3-4 किलोमीटर जवळ असल्यामुळे अगदी हा आहे वाकण ह्या गावाचा ब्रिज आहे. वाकण गावापासून आपण जर म्हटलं तर एक 15 ते 20 मिनटंच लागतात सिद्धेश्वर पालीला जायला, आणि पाली हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तर आता आपण वाकण गावावरनं टर्न मारलेला आहे आणि वांगणी गावाला चाललेलो आहे. जाताना बघा कशी छोटी छोटी सुंदर सुंदर बंगले दिसत आहेत, छोटे छोटे घरं बांधलेले आहेत आणि मस्त आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत लोकांनी. त्यामुळे खूप सुंदर असं वाटतं आहे. आणि आता पुढे आपण चाललो आहे, तर लवकरच माझं गाव येणार आहे. बघा, आता आपण माझ्या गावाला टर्न मारत आहोत. माझ्या गावाला आत्ताच आमच्या गावाच्या जवळच असलेली सुप्रीम कंपनी यांनी हॉस्पिटल बांधलेलं आहे. म्हणजे लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी त्यांनी हॉस्पिटल बांधलेलं आहे. बघता आहात तुम्ही. त्यानंतर आता आपण इथूनच टर्न मारणार आहोत आणि आमच्या वांगणी गावामध्ये जाणार आहोत. बघा, आता थोड्याच वेळात एक 5 मिनटातच आपण माझ्या घरी पोचणार आहोत. आमच्या वांगणी गावामध्ये 2 छान मोठी अशी घरं आहेत, खूप सुंदर घरं आहेत. आता तुम्हाला मी दाखवत आहे पुढे. मोठं असं गेट आहे. बघा, आता थोड्याच वेळात गाडी थांबेल आणि आपण उतरणार. बघा, आलं माझं गाव आणि माझं घर. आता बघा, याच्यात गेट आहे फार सुंदर आणि ही माझी 2 सुंदर सुंदर घरं आहेत. गावची घरंही अशीच असतात आणि मला फार गावची घरं आवडतात. कधीतरी म्हणजे आम्ही दिवसातून एकदा तरी वांगणीला येतच असतो. आता बघा, इथे कशी उन्हाळ्याची कामं चालू आहेत लोकांची. पापड करणं, फेण्या करणं, कुरड्या करणं, ही सगळी कामं चालू असतात इथे. आणि तुम्हाला तर मी घर आतूनही दाखवणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला दाखवते की माझी चुलती नानी आमच्या बघा कसे पापड करत आहेत. छान अशा बसलेल्या आहेत आणि मस्त तांदळाचे पापड त्यांचं लाटणं चालू आहे इथे. छान अशा मस्त एकट्याच बसून लाटतात. थोडे 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 पापड रोज करतात आणि वाळवून छानपैकी ठेवून देतात त्या. आता तुम्हाला थोड्याच वेळात मी माझ्या घरात नेते आणि घर दाखवते. घर माझं इतकं सुंदर आहे ना, म्हणजे गावचं घर ते गावचं घर असतं आणि गावचं घर हे एवढं छान असतं. बघा, आमच्या नानी किती छान दिसत आहेत, किती मस्त अशा गप्प बसलेल्या आहेत, मस्त पापड करत आहेत आपल्या. कोणाचं एक नाही, 2 नाही, कोणी मदतीला नको, काही नको, एकटं काम करायचं. छान. चला, आता मग आपण घरी जाऊया. घरात बघूया कसं घर आहे ते. बघा, आता हा हॉल आहे आमचा. छान असा हॉल आहे. इथून तिथून असं सुंदर मोठा मोठा, कारण गावची घरं फार मोठी असतात हां, आणि खूप छान वाटतं. साईज पैस अंगण वगैरे असतं, झाडं लावलेली असतात, त्यामुळे खूप मजा येते. हे बघा, आमचं हे किचन आहे. खूप छान किचन आहे असं. गावात आल्यानंतर असं जेवण बनवायला पण मज्जा येते. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की सिलेंडरचे किती वांदे चाललेले आहेत. त्यामुळे गावच्या घरामध्ये येऊन चूल पेटवून चुलीवर जेवण वगैरे करणं आणि ते चुलीचा स्वाद घेणं जेवणाचा इतकं सुंदर वाटतं. खूपच छान आहे. हा आहे आमचा बेडरूम. असं आमचं हे छानपैकी छोटंसंच घर आहे आणि या घरामध्ये मला राहायला फार आवडतं. म्हणजे आता मुलांच्या शाळा चालू असल्यामुळे किंवा शिक्षणामुळे किंवा अजून काही जॉब किंवा बिझनेस यासाठी आपण सिटीमध्ये राहतो, पण खरंच गावचं राहणं फार सुंदर असतं. आता हे बघा, हे सीताफळीचं झाड आहे. ह्या झाड दिसतं छोटं, पण ह्याच्यावर इतके सीताफळ येतात ना, खूप सीताफळ येतात. म्हणजे म्हणतात ना,
कीर्ती लहान आणि मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशी तरा आहे या झाडाची. छोटंसंच झाड दिसतं पण एवढे सीताफळ येतात. हे बघा, हे माझे मिस्टर आहेत. ते आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत लगेचच, कारण आम्हाला आमच्या फार्म हाऊसला जायचं आहे. त्यामुळे आता तुम्हाला मी फार्म हाऊस पण माझं दाखवणार आहे, की अगदी वांगणीच्या एक 5 ते 10 मिनटंच लागतात फार्म हाऊसला, वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि त्या फार्म हाऊसमध्ये माझा फार्म हाऊस 2 एकरमध्ये तरी आहे. आणि त्या फार्म हाऊसमध्ये आम्ही बिल्डिंग आहे आमची, म्हणजे फार्ममध्ये, आणि ती आम्ही रेंटवर दिलेली आहे. आणि तिथे आम्ही एक बाई कामाला ठेवली आहे. त्या ताई आहेत आमच्या. दिवसभर त्या काम करतात आणि तिथे झाडांना पाणी घाल वगैरे खूप छान असं काम करतात. तिथे त्या दिवसभर असतात. बघा, तुम्ही बघतात गेट आला आहे आमच्या फार्मचा आणि माझे मिस्टर गेट उघडत आहेत. आता थोड्याच वेळात आमची एंट्री होत आहे फार्म हाऊसमध्ये, जो आमचा फेवरेट ठिकाण आहे. म्हणजे आम्ही अगदी शांतता मिळावी म्हणून आम्ही फार्म हाऊसवर जातो. इतकं सुंदर कोकिळेचे आवाज, पोपट एवढे दिसतात ना, एवढे झाडांवर पोपट बसलेले असतात, माकड वगैरे एवढे छान. तिथे नैसर्गिक वातावरण, इतकं सुंदर वातावरण आहे तिथे. बघताच आहात, माझ्या फार्मवर जाता आतमध्ये हा आमचा रस्ता आहे बिल्डिंगपर्यंत जाण्याचा. ही सगळी शेती ही आमचीच आहे. आणि जाताना काजूची झाडं, बदामाची झाडं आणि आंब्याची झाडं, चिकूची झाडं अशी आम्ही लावलेली आहेत. नारळाचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, शेकटाचे झाड आहे. शेकटाच्या शेंगा पण एवढ्या छान आणि टेस्टी आहेत ना आमच्या फार्ममधल्या, खूपच सुंदर आहे. आता गेल्यानंतर बघा, तुम्हाला निवाचं झाड पण दिसेल. हे बघा, हे निवाचं झाड आहे. हे निवाचं झाड पण छान, इतके सुंदर टेस्टी निवा आहे. त्याला आम्ही फार्म हाऊसवर उतरलेलो आहोत. आणि तुम्ही बघताच आहात की आमची ही एवढी मोठी बिल्डिंग आहे, ती आम्ही रेंटवर दिलेली आहे. तिथे कंपनी, आमच्या जवळच एक कंपनी आहे, सुप्रीम कंपनी. तिथे ती लोकं राहतात आमच्याकडे आणि त्यांचा वॉचमॅनही आमच्या फार्म हाऊसवर असतो लक्ष देण्यासाठी, की म्हणजे काही असं त्यांनी एक फिक्स वॉचमॅन ठेवलेलाच आहे. त्यामुळे चांगलं. आता तुम्हाला लवकरच मी आमचा फार्म हाऊसचा जो खास आमच्यासाठी रूम ठेवला आहे आम्ही, म्हणजे हॉल, बेडरूम, किचन, हे तुम्हाला दाखवणार आहे. ही आमची गाडी आहे एर्टिगा, आणि तेही सांगते तुम्हाला. त्यानंतर आता तुम्हाला मी घेऊन जाते माझ्या घरामध्ये. म्हणजे फार्म हाऊस जे रेंटवर तर दिलेलंच आहे आम्ही, पण आम्ही आमच्यासाठीही हॉल, बेडरूम, किचन असं ठेवलेलं आहे, की जेणेकरून आम्हाला तिथे जाऊन स्वतःला आराम करता येईल आणि कधी राहता येईल, कधी वाटलं तर जेवण बनवून जेवण करता येईल, खाता येईल आणि मस्त आराम करून आम्ही संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीही कधी कधी तिथे स्टे करतो. आता तुम्ही बघता आहात, बघा तुम्ही आता कसं आहे आतमध्ये. बघा किती हॉल मोठा आहे, खूप छान आहे, खूप मस्त आहे. कधी वाटलं तर तुम्ही नक्की भेट द्या जाधव फार्म हाऊस, वांगणी या ठिकाणी. म्हणजे हे ठिकाण येतं रोहा तालुक्यामध्ये. तर तुम्ही नक्की, ह्या आमच्या ताई आहेत. ह्या इथे राहतात, स्वतः जेवण बनवून जेवतात वगैरे. आणि जर काही कोणी माणसं वगैरे आले की त्यांना जेवणही बनवून देतात. आणि पूर्ण शेताची पूर्ण राखण करतात. आणि त्यातलं जी बारीक सारीक कामं आहेत, गवत काढणं किंवा शेती बेंडणं किंवा काही जरी कामं असतील, पाणी घालणं झाडाला, ही सगळी कामं त्या करतात. हा आमचा आहे बेडरूम आणि हा आहे किचन. हा बघा, तुम्ही बघताच आहात आमचं किचन. हे सगळं आम्ही आमच्यासाठी ठेवलं आहे. त्यानंतर हा आहे आजूबाजूचा परिसर. इथे ते बघा किती केळीची झाडं, किती सुंदर केळीची झाडं आम्ही लावलेली आहेत. आणि केळीही भरपूर येतात. खूप छान टेस्टी केळी आहेत, त्याची गोड एकदम मधुर केळी आहेत एकदम. त्यानंतर तुम्हाला हे बघा, ही आमच्या सासऱ्यांची समाधी आहे. माझे सासरे गेल्या वर्षीच ऑफ झाले, तर त्यांची आम्ही समाधी इथे बांधून ठेवलेली आहे. आणि इथे सगळे रेंटवरच राहतात, कारण ते दिवसा कामाला जातात, रात्री असतात. इथे असणारे जे कामगार आहेत ते कंपनीचे असल्यामुळे ते दिवसा कामाला जातात आणि रात्री असतात इथे. आता ही पूर्ण शेती तुम्हाला मी बिल्डिंगच्या बॅक साईडला घेऊन जाणार आहे. आता बॅक साईडला गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच की किती छान आणि किती मोठ्या प्रमाणात आमची जमीन आहे इथे. म्हणजे आहे तर 2 एकरच, पण आम्ही त्याला चांगलं डेव्हलप केलं आहे. आम्ही तिथे आंब्याची झाडं वगैरे लावले आहेत. आंबेही खूप छान येतात तिथे, चिक्कू येतात आणि छान वाटतं तिथे. म्हणजे असं चला, म्हणजे आपण विकत नाही, पण आपल्याला खाण्यासाठी तरी फळं वगैरे होतात.
बघा हा सगळा परिसर आहे. हा सगळा परिसर पावसाळ्यामध्ये इतका सुंदर दिसतो ना, कारण ह्याच्या शेजारीच आम्ही एक छोटीशी नदी अटॅच केलं त्याला. कारण का नदी तर ऑलरेडी तिथून जातच होती, पण आम्ही तिथे बांधकाम करून ती नदी आमच्यामध्ये इन्क्लूड केली आणि तिथे पावसाळ्यामध्ये त्या नदीचा आवाज आणि तिथे असं झरणा जोरजोरात वाहत असतो आणि इतकं सुंदर वाटतं ना तिथे पावसाळ्यामध्ये. म्हणजे आम्ही आवर्जून तिथे पावसाळ्यामध्ये जातो आणि आमच्याकडे असे येतात सुद्धा लोक वगैरे की तुमचं फार्म हाऊस आम्हाला एक दिवसासाठी मिळेल का वगैरे. मग आम्ही त्यांना म्हणतो या तुम्ही बिंदास या, राहा, जा. जसे नातेवाईक असतील किंवा नातेवाईकांचे मित्रमंडळी असतील की त्यांना आम्ही नक्कीच आवर्जून बोलवतो इथे. हे बघा एवढं सुंदर माझं फार्म आहे आणि खूप छान वाटतं इथे. तुम्हाला मी दाखवते की आंब्यावरती किती आंबे आलेत बघा. छान आंबे आलेले आहेत, चिकू आलेले आहेत. चिकू पण अगदी भरभरून आलेले आहेत, कारण हा सीझन चाललेला आहे आंबे आणि चिकूंचा. त्यामुळे भरपूर आंबे आलेले आहेत. आंब्याची झाडं भरपूर आहेत आणि कलमी आंबे आहेत आणि आंबे हे पानापानामध्ये लपलेले आहेत, त्यामुळे असे दिसत नाहीत, पण खूप आहेत आंबे. आणि चिकूही भरपूर आहेत. चिकू तर असे म्हणजे पूर्ण पानं कमी पण चिकू जास्त, एवढे चिकू आलेले आहेत. तर असा माझा फार्म हाऊस आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेल आयकॉन पण दाबा आणि मला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट मला माझ्या चॅनल पुढे नेण्यासाठी आणि माझ्या मित्रांनो सपोर्ट तुमचा मला फार महत्त्वाचा आहे आणि मला सपोर्ट करत राहा. ह्या व्लॉग कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमची आभारी आहे. थँक्यू.